सरिताजी, राजीव सरांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यातला एक होता की या ज्या तीनही पक्षांच्या सभांना होणारी गर्दी, म्हणजे शरद पवार यांच्या सभांना होणारी गर्दी असेल, याशिवाय राहुल गांधी यांची सभा उद्या महाराष्ट्रामध्ये होते, त्यांच्या सभांना होणारी गर्दी असेल, उद्धव ठाकरे यांच्या वेगवेगळ्या सभा वेगवेगळ्या भागांमध्ये सध्या होत आहेत, जोरदार दौरे चालू आहेत, ही गर्दी आपल्याला दिसतीये. हे सगळं असताना जी सहानुभूतीची लाट होती, असं म्हणत होते की उद्धव ठाकरेंसाठी जी सहानुभूतीची लाट होती किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर काही मोठ्या प्रमाणामध्ये ती शरद पवारांसाठी सुद्धा होती, ती अजूनही कायम आहे आणि त्याचा हा मोठा परिणाम आकड्यांमध्ये दिसतोय. खरं तर कविता, एक गोष्ट आपण सगळेच बघतोय की सभेसाठी गर्दी एकत्र करणे, यातनं आता फारसं काही उरलेलं नाहीये, म्हणजे त्यात अर्थ काढता येत नाही त्याच्यातनं. कारण एकंदरीत जर बघितलं तर सगळ्याच पक्षांना पाहिजे तेवढी गर्दी एकत्र करता येते, हे आपण पाहिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जे आकडे आपण सांगितले, जे आलेले आहेत, ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यातनं सगळ्यात मोठी गोष्ट जी दिसते ती ही आहे की भाजपाला आज जर इथे 22 जागा मिळत असतील तर त्याचा अर्थ हा आहे की, म्हणजे आपल्याला अजून जागा वाटप कोणाला किती हे माहिती नसलं तरी 22 आणि त्यांच्या मित्रांना हा असं असेल तर ह्याचा अर्थ की भाजपाचा कोर वोटर कुठंतरी बाहेर निघणार आणि भाजपाला मतं देणार. पण भाजपाचे जे मित्र पक्ष आहेत आज, शिंदे आणि अजितदादा, यांना मात्र मतदान करायला तयार नाही आहे. असं हे काहीसं चित्र आहे. आणि हे जे उरलेले जी मतं आहेत, मग त्यात सहानुभूती असेल, त्यात फेन्स सिटर्स असतील, त्यात नाराजी असेल, त्यात कुठंतरी जे काही महाराष्ट्रात झालं ती सगळी असतील. पण कुठंतरी अजित पवार असतील किंवा ज्या पद्धतीनं शिंदे भाजपाबरोबर आलेले आहे, ते कुठंतरी भाजपाच्या स्कोर मतदात्याला आवडलेलं नाहीये, असं ह्यातनं तरी दिसतं आहे चित्र. की भाजप आणि त्यांच्यात जो तुलनात्मक फरक आहे जागांचा, तो लक्षात घेता असं एक वाटतंय. आता प्रश्न हा आहे की भाजप आपले उमेदवार, हे मित्र पक्ष आपले उमेदवार कुठेतरी न्यूट्रलाइज करून येणाऱ्या काळात जर फक्त मोदीचा चेहरा, म्हणजे मोदी विरुद्ध अमुक, मोदी विरुद्ध तमुक, अशा पद्धतीची जर ही निवडणूक झाली तर मात्र येणाऱ्या काळात परत जसं आपण म्हटलं की आधीचाच आपला पोल आणि आता जो बदल झालाय तो पुढे अजूनही बदलू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.